त्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय महेशजी पाटील, अक्षयजी केणी, कामेश पाटील, अरुण पाटील, रवींद्र पाटील, विपुल केणी, समाधान सोनावणे, अजय पाटील, अनिलजी राजे, सुनीलजी राजे, विवेक केणी, रमेश सोनावणे, सतीश केणी, किशोरजी केणी, अतिश केणी, सचिन केणी, जयवंत पाटील, जगदीश महादे, युवराज पाटील, सुजल पाटील, अंकित पाटील, ऋतिक साकोरे, आकाश काजले, राहुल ठाकूर, साहिल सोनावणे, अर्षद सोनावणे, ऋषी सोनावणे, पार्थ सोनावणे, बालूराजे, रणजित पाटील, अच्युत पाटील, सूरज केणी, दिनेश केणी, ऋषिकेश केणी, अरविंद केणी, सूरज पाटील, रोहिदास पाटील, मधुकरजी केणी, या सर्वांचं मनापासून आभार. कारण या स्पर्धेमध्ये प्रचंड मेहनत आपण पाहिली. श्री गणेश क्रिकेट क्लब तलोजा मजकूर आणि श्री लक्ष्मीनारायण क्रिकेट संघ पेठाळी या संपूर्ण ग्रामस्थांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. स्पर्धा आपण पाहतोय सातार समुद्र पार प्राप्ती live.in माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. आमचे जितूदादा गोंधळी, त्यानंतर आमचे निकू, त्यानंतर डीजे मास्टर आमचे देवा आणि त्यानंतर आमचे गणेशदादा गायकर. चला इरफान भाई आपका स्वागत करेंगे, हम सम्मान करेंगे हमारी एवन जोड़ी. तर या महेश अपन सम्मान करूया. इरफान भाई आइए, आपका स्वागत है. त्यानंतर आमचे विकासजी भालेकर, या विकास आपला देखील सन्मान आम्ही करतोय. चला इरफान भाई आइए, स्वागत है आपका. चला एक सम्मान घ्या आपण. इरफान भाई आइए, स्वागत है आपका. बेहतरीन दरवाजा बनाते हैं, मेकर है, फर्नीचर काफ़ी बेहतरीन बनाते हैं हमारे इरफान भाई, और अच्छी एंकरिंग भी करते हैं, अच्छी कमेंट्री भी करते हैं. स्वागत है इरफान भाई आपका भी. चलिए इरफान भाई स्वागत आहे. मॅच ऑन होईल, जाऊया कॉम बॉक्स मध्ये, तिथे जोडले जातील. इथे आहे बाबा. शेर शायरीचा बेताद बादशाह, बॉलिवूड मध्ये फेमस आहे बिपाशा, आणि कॉमेंट्रीसाठी फेमस आहेत आमचे बाबूशाह. चलिए चलेंगे मैच की तरफ है. ओ पहला गेंद के बाद देखिए क्रॉस बनाकर अपना विकी पाटिल कमाल के टाइम में देखिए स्क्वायर लेग तैनात है, लेकिन उसके बावजूद भी देखिए यहाँ पर दर्शक बनाते हैं. यहाँ पर मैच का शुरुआत है. थोड़ा सा मेहमानों का देखिए खास सम्मान चलता हुआ यहाँ पर बात करेंगे. वाईसीसी हर साल 11 मुरबी टीम का आ जाए तो निश्चित रूप से नरेश दादा पाटिल देखिए टीम के देखिए बात करेंगे ओनर्स, उनके साथ देखिए जयदेव दादा पाटिल से पंद्रम तांबड़े साहब देखिए बात करेंगे, दत्ता पाटिल साहब, मोंटी दादा पाटिल देखिए बात करेंगे, ओमकार पाटिल देखिए हमारे 360, और इसके साथ देखिए बात करेंगे हमारे भाव बात करिए मुरबी कहा जाए तो निश्चित रूप से पार्टी सपोर्ट रहते हैं संदीप पाटिल सर हमारे देखिए बात करेंगे अध्यक्ष है. समालोचक की बात आती है निश्चित रूप से सुनील पाटिल सर, हम बाहर सब देखिए वो फैमिली से लाजवाब देखिए यहाँ पर से. और दूसरी तरफ देखिए बात करेंगे यहाँ पर जिक्र करेंगे इस गेंद के बाद विकी पाटिल लेके बड़े अच्छे खिलाड़ी हैं. एक कम उम्र में इन्होंने शुरुआत की थी, तभी मेरी कमेंट्री की शुरुआत थी, और विकी का देखिए बात करेंगे क्रिकेट का बड़ा अच्छा शुरुआत हुआ था, लेकिन से मिडिल ऑर्डर में आते थे. लेकिन आज बतौर ओपनर और बड़ी अच्छी काम देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा है 5 रन. शैलेश दादा पहुंचे आइए, कैलाश दादा चौधरी, शरद दादा पहुंचे, नामदेव काटी साहब भी देखिए बात करेंगे यहाँ पर से, क्योंकि खास करके सचिन सेठ पाटिल देखिए भाया सेठ है इस टीम के पीछे देखिए दोनों टीम की अगर बात कर लिया जाए तो. और इसके साथ साथ देखिए बल्लेबाजी में यहाँ पर चलिए स्कोर की बात करेंगे. स्कोर लाजवाब देखिए अब फ्लोर लाइट्स देखिए ऑन हो चुका है यहाँ पर, और मुरबी निश्चित रूप से कहा जाए तो निश्चित रूप से बड़ी नाम देखिए टेनिस क्रिकेट की. और इस वक्त देखिए बात करेंगे ओमकार पाटिल की, जो हमने बात बताई कोहिनूर खूबसूरत चेहरा देखिए, लेकिन टीम को सपोर्ट हमेशा रहता है. अगर आए होंगे तो आइए, जो भी दोनों टीम के पार्टिसिपेंट पीछे अतुल काटे देखिए तैयार है, अच्छे हुनर गेंदबाज हैं. अपील देखिए कितना तेज था और हम कंट्रोल में थे. ये फायदा रहता है अंपायर को और खिलाड़ियों को. वहाँ पर क्या चीज़ की देखिए पर कमाल की देखिए यहाँ पर प्रमोद पाउशे तारीफ करना चाहूँगा यहाँ पर. हाँ विजय बालाजी सर देखिए बात करेंगे, मनोज पवार सर और सचिन कड़ू सर देखिए बात करेंगे. हाँ नीतीश सचिन कड़ू देखिए खास करके उनकी लाडली बेटी का देखिए आज वाड़ दिवस है.
हाँ, वाढदिवस का शुभकामना निश्चित रूप से यहाँ पर बात करेंगे इस प्रतियोगिता की तरफ से। और दर्शक देखिए अब खचाखच क्राउड हम देख सकते हैं यहाँ पर। और टीचर देखिए हमारे गणेश बहुत बढ़िया लाजवाब साउंड सिस्टम मचा आएगा यहाँ पर। टीम का स्कोर देखिए 6 रन बना है। लगे इस तैयार गेंदबाज अतुल। अरे चलिए अतुल यहाँ पर मौका दे दिया भाई। विकी पाटिल बड़ा विकेट हो सकता है। हाँ भाई बड़ा विकेट यहाँ पर। कहती ना मच गया सोरे नगरिया में, अरे बिच्छू मार गया बीच बजरिया में। धन्यवाद. या दरम्यान पंच नितलस यांचं व्यासपीठाकडे आगमन आणि त्यांचे बाबू मामा यांचं व्यासपीठाकडे आगमन, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. येस डीजे. नहीं नहीं आधा ना कुटे जाए था। चलिए साई कोई बात नहीं होता है, मेहमान बड़े रहते हैं हमसे, लेकिन मेहमान कहीं जा नहीं रहे हैं साई, थोड़ा सा वेट कर सकते थे 30 सेकेंड। और कोई बात नहीं, क्योंकि मेहमान देखिए उतना बड़ा दर्जा दिया जाता है मेहमानों को। घर पे जब आते हैं ना उनके लिए देखिए हर मोहब्बत कुर्बानी रहती है। तो चलिए यहाँ पर विकी पाटिल लेके बड़ा विकेट गिरा है। कहते हैं ना अगर जंगल से छोटी छोटी मछली पकड़ने तो सबसे पहले देखिए मगरमच्छ को बाहर निकालना पड़ता है। टीम का स्कोर बात करेंगे इस वक्त बना है 6 रन। देखिए 1 विकेट गवा चुके हैं, लेकिन नए बल्लेबाज देखिए इस वक्त आते हुए प्रतीक पाटिल लेके बात करेंगे गुड्डू की। यहाँ पर बड़े कमाल के खिलाड़ी हैं। पिछली टूर्नामेंट देखिए आरसीसी ट्रॉफी में हमने उनके बल्लेबाजी देखे थे भाई, लाजवाब है। तो चाहिए यार देखिए हम और ड्राइव देखिए हल्के हाथों से किया प्रतीक पाटिल। देखिए हम गुड्डू की बात कर रहे थे। और पहला ओवर का देखिए खेल समाप्त हुआ है। पहले ओवर की समाप्ति के साथ साथ है खास करके विकी पाटिल लेके बड़ा विकेट है, और जिस विकेट का देखिए यहाँ पर चाल बिछाया गया था, लेकिन अतुल काटे सरद दादा पाव से देखिए बात करेंगे आधार स्तंभ। खास करके अगर नितलेश की बात आती है, चाहे सरपंच है, उप सरपंच ट्रॉफी की भी बात कर लो, 7 पर देखिए पहला विकेट गिरा है। थोड़ा चलते हैं डीजे के पास और समय की थोड़ा पाबंदी है, मैच को थोड़ा सा स्पीड अप कीजिए। चलिए साई बात करेंगे 7 पर 1 विकेट है। और माहौल देखिए, दर्शक देखिए, क्राउड देखिए एकदम से खचाखच है और मजा आएगा, निश्चित रूप से मजा आएगा ये मुकाबला। लेकिन बगैर देखिए कप्तान सिनातान राहुल काटे नहीं है टीम में, और उसके बावजूद भी देखिए टीम मैदान पर उतरा है। और ये बहुत बड़ी ये देखिए क्राउड को दिखाया जा रहा है इस वक्त। देखिए दृश्य देखिए, दर्शक है खचाखच देखिए मैदान के चारों तरफ। ये तादाद और बढ़ जाएगा भाई, क्योंकि पहले लोग थे दीवाने, अब लगे हैं कमाने। नौकरी जॉब लेकर क्रिकेट के मैदान में आते हैं, लेकिन जिस जॉब के कारण आज राहुल काटे एडजस्ट नहीं हो पाए इस मैच में आना। लेकिन दिल के अंदर देखिए उनके कितनी फीलिंग जो गुजर रही होगी, ये कहना बड़ा कठिन है भाई। हमें पता है भाई यहाँ पर एक एक चीज़ देखिए, यहाँ पर जिन्होंने क्रिकेट में इतना वक्त दिन समय दिए हैं, लेकिन क्या करें, नौकरी जॉब इसे भी देखना पड़ता है। ये लेकर हमारे ग्रामीण के खिलाड़ी देखिए आगे निकले हैं। लेकिन अब सेकेंड ओवर में देखिए गेंदबाजी में आएंगे हमारे योगेश मणिवी सर। कहते हैं हमेशा कि आगरी मलिंगा, लसित मलिंगा, प्रमोद पावशे इस मैदान पर देखें कहर मचाए लगातार 5 गेंद पर 5 विकेट का कारनामा इस टूर्नामेंट में उन्होंने किए हैं। बात करेंगे इसी सरजमी के ऊपर उनका इतिहास, लेकिन इस मैदान में इस टूर्नामेंट में भी उन्होंने विकेट चटकाए हैं। लेकिन बहुत पड़ा देखिए उस मैदान पर लगातार 5 विकेट के सिलसिला, लेकिन उस फॉर्म को लेकर, क्लास को लेकर फिर से एक बार तैयार हैं। पर सलीस दादा पाव से आप भी आइए, आपका भी वेलकम, स्वागत है। और ये चलिए भाई जड़ में रखते हैं यहाँ पर, पढ़ना भी तुझे है, लड़ना भी तुझे है, ये लड़ाई खुद से ये समझना भी तुझे है। और इस वक्त देखिए बल्लेबाजी की बात करेंगे तो यहाँ पर प्रतीक पाटिल और शुभम ठाकुर की बात करेंगे ना। ओमकार पाटिल के बाद अगर कोई टीम में स्टाइलिश खिलाड़ी है तो वो शुभम है भाई। छोटा तीर करता है, घाव गंभीर। परेश आज देखते हैं टीम में शाम तो दिखाई दे रहे हैं निश्चित रूप से, लेकिन शाम लगभग हो चुका है। और इसके साथ संदेश देखिए का हार्ड हिटर से बुम बुम देखिए संदेश कराव कर रहे हैं, इनकी भी बल्लेबाजी आखिरी में। लेकिन विकी पाटिल का जो विकेट गिराना, शायद बहुत कुछ टीम ने उम्मीद रखा था, बड़ी मैच में बड़े प्लेयर थे और टच में लग रहे थे यहाँ पर, लेकिन थोड़ा सा देखिए लेन गेंद था। लेकिन बहुत बड़ी अतुल काते ने इस साल वेरिएशन उन्होंने दिखाए हैं, गति नहीं थी यहाँ पर विकी पाटिल को, थोड़ा मिस कर बैठे, बल्ला तुरंत मुड़ गया था और कैच का मौका बना था, कोई बात नहीं। और ये देखिए भाई यहाँ पर प्रमोद पाव से देखिए लसित मलिंगा, जैसे उनकी गेंद निकल रही है, मानो कि जैसे बंदूक से गोली निकलती है।
कि अगर आपके पास बल्ला है तो हमारे पास भी गेंद है और हल्ला बोल करता हुआ टीम का स्कोर दिखे जाकर पहुंचा है 8 रन। मानो कि सेलिब्रेशन यहाँ नहीं नितलेश मना रही है, राहुल काटे भी इस वक्त सेलिब्रेशन मना रहे होंगे। भलाई कंपनी में है लेकिन थोड़ा समय निकाल कर और शायद वो इस मैच का वेट इंतजार कर रहे होंगे। लेकिन बड़ा विकेट देखिए यहाँ पर भी गिरा, खास करके जिस शुभम ठाकुर की हमने बात की थी, बड़ा इनिंग्स खेलने की ताकत रखते हैं। लेकिन अब देखिए बुम बुम संदेश करावकर देखिए बल्लेबाजी में आ चुके हैं। यहाँ पर टीम का स्कोर देखिए 8 पर 2 विकेट से और लगातार देखिए दबदबा हल्के हाथों से। हाँ, ये काम करना पड़ेगा भाई, कहते ना दूसरे के महलों में गुलामी करने से बेहतर है खुद की झोपड़ी में आग लगाओ। और यहाँ पर सिंगल के साथ साथ टोटल आगे बढ़ता हुआ लाजवाब एक पार्टनरशिप की जरूरत है। यहाँ पर साझेदारी बनना बहुत जरूरी है, कहते ना प्यार की बीमारी और क्रिकेट में साझेदारी ये बनना बहुत जरूरी है। हमारे दादा देखिए यहाँ पर स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए 9 पर 2 है। और बात करेंगे ना जीतू दादा, क्या होता है इतने साल से हम भी कमेंट्री करते आ रहे हैं, थोड़ा अनुभव एक्सपीरियंस, खिलाड़ियों से वाकिफ हैं, वातावरण से वाकिफ हैं, तो इसका फायदा हमें मिल रहा है, घूमते फिरते आनंद ले सकते हैं। और इस बार देखिए क्या कमाल का ओवर देखिए, प्रमोद पाउस यहाँ पर कर गए भाई, यहाँ पर बड़ा ब्रेक तोड़ देखिए शुभम ठाकुर का विकेट दिलाए और 10 पर देखिए 2 विकेट है। नाजुक स्थिति है, 2 ओवर का खेल कंप्लीट हुआ है लेकिन अभी भी 12 गेंद आना बाकी है दोस्तों, कुछ कहा नहीं जा सकता है। कहते ना हर दुख एक सबक देता है लेकिन हर सबक इंसान को बदल देता है। चलते थोड़ा डीजे के पास और उसके बाद जुड़ेंगे आखिरी 12 गेंद, लेकिन टीम का स्कोर अभी नाजुक है 10 रन। छत्रपती ट्रॉफी बघा आहे हो मानाची, श्री छत्रपती ट्रॉफी बघा आहे हो मानाची, श्री छत्रपती ट्रॉफी बघा आहे हो मानाची। क्या बात है दादा की देखिए ट्रॉफी यहाँ पर देख सकते हैं, बड़ा मखमली चेहरा देखिए, कमला क्रिकेट पार्टी सब देखिए, मुकुंद दादा और पूरी देखिए मैनेजमेंट सभी का मेहनत है, सही तारीफ करना चाहेंगे। और देखिए हमारे देखिए शरद दादा पहुंचे, इनके साथ देखिए हम देख सकते हैं यहाँ पर अशोक पाटिल सब देखिए बात करेंगे। अब धर्मा पाउसे को कहाँ छोड़ा है भाई, उन्हें भी ले आते धर्मा सेठ पाउसे देखिए बात करेंगे। निश्चित रूप से बहुत देखिए हर इंसान के लिए देखिए समय जरूरी इंपॉर्टेंट है और इसके साथ साथ देखिए बात करेंगे और खास करके देखिए इस टूर्नामेंट में देखिए कंधों को मिलाए भाई, यहाँ पर हर जोड़ी बनी है। यहाँ पर देखिए बात करेंगे जैसे कमला क्रिकेट पार्टी साहब, मुकुंद दादा राजी, उसी तरह से देखिए बात करेंगे दूसरी हमारे जोड़ी का उमेश दादा केनी देखिए और उनके साथ देखिए हरीश दादा केनी और ये वन जोड़ी देखिए बात करेंगे संतोष सेठ पाटिल, दीपक सेठ पाटिल देखिए हमारे साई राजे जिक्र करते जाएंगे लेकिन जैसे जैसे वक्त मिलेगा हम बताते जाएंगे भाई। ओ चलिए यहाँ पर व्हाइट का इजाफा ओमकार देखिए गेंदबाजी में, प्रतीक पाटिल गुड्डू देखिए इन्हें थोड़ा सा खोलना होगा बल्ले का पेश भाई। और कल शायद मुझे लगता है संदीप पाटिल सर भी जुड़े थे साई राजे सर आपके साथ है, रायगढ़ समालोचक एसोसिएशन के देखिए अध्यक्ष हैं, तैयार नहीं थे बैटर से, बहुत बढ़िया। देखिए इस प्रतियोगिता में बहुत सारे देखिए कमेंटेटर जुड़ कर गए, रोशन देखिए हमारे सिरोली प्रवीण और खास करके देखिए जो तस्वीर कहेंगे यहाँ पर हमारे साई राजेश सर और उसके साथ योगेश मणि सर है। तो चलिए अब प्रतीक पाटिल गुड्डू के पर जवाबदारी, और लेकिन देखते हैं ये जवाबदारी कभी आएगा ये आने वाला वक्त ही बताएगा। यहाँ पर टीम का स्कोर देखिए बनाया 11 लेकिन रन ढूंढना होगा भाई यहाँ पर, और अगर इसी तरह से वेट इंतजार करते रहेंगे तो फिर रास्ता कहते हैं ना बड़ा कठिन हो जाएगा। एक फाइटिंग टोटल तक भी पहुंच जाए तो आज ओ ये चलिए हवा में गेंद था यहाँ पर, बड़ा विकेट देखिए प्रतीक पाटिल गुड्डू का कैच भाई यहाँ पर, कहते ना मच गया सोरे नगरिया में, अरे बिच्छू मार गया बीच बजरिया में। डीजे तुझे तो बिच्छू नहीं मारा ना, आपके पन में हमेशा जहर होती है। और इस वक्त देखिए वो खैर शाम ठाकुर देखिए मिस्टर गार्डन के नाम से देखिए पहचाने जाते हैं, लेकिन अब थोड़ा सा इनिंग गार्डन करना पड़ेगा।
चलिए 9 गेंद पर 50 के देखिए इनका इनिंग्स है और कैच देखिए आप रिप्ले में देख सकते हो क्या कमाल का कैच वाटा कैच है विकास पाव से भाई एमआरडीसी तलोजा का कैलुस ब्रैडवेट और कैच कितना शानदार लिए कैच नहीं लिए मानो कि ये ट्रॉफी क्या पकड़ रहे हैं भाई आज कप्तान नहीं है लेकिन पूरी टीम देखिए यहाँ पर लीड कर रही है लेकिन निराश थोड़ा मुरबी टीम कर रहा है भाई निराश कर रही देखिए शाम भाई यहाँ पर है और शाम ढल चुका है अब ये शाम बता रहा है भाई करायच्या लढाईच्या आम्ही पण हे मॅच जिंकायच्या हा गणपती आता आहे आमच्या शिरावरती आता आहे आमच्या शिरावरती आता आहे आमच्या शिरावरती गर्दी झाली मैदानावरती 15 रन देखिए आया यहाँ पर से लेकिन थोड़ी सी हवा में खेलने यही काम करना पड़ेगा अच्छी सोच है मेरे हिसाब से शाम का क्योंकि यहाँ पर काफ़ी कुछ तो गवा चुके हैं संदेश कराव कर रहे इनका बल्ला अभी तक शांत है लेकिन आखिरी ओवर थोड़ा सा देखिए बहुत कुछ जिस ओमकार टी ओवर में आते थे उन्हें थोड़ा सा ऊपर कराया गया है बहुत अच्छा देखिए माइंड सेट है इस टीम की मैं जितनी भी तारीफ करूँ ना उतना ही कम है बड़ी कम समय में देखिए उन्होंने अच्छी कामयाबी हासिल की है भिवंडी में जाकर ट्रॉफी जीते हैं बदलापुर में रायगढ़ में मुंबई में ये चलिए भाई यहाँ पर शाम 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 अब शाम के बाद शाम अपना लिबा रहे काम अचून एक षटकार क्या बात आहे सुनील राजे आमचे मास्टर ब्लास्टर यांनी पकडलं एका हातामध्ये ऐवजेल आणि त्यांना मिळते इथे भिंतीवरील घड्याळ चलिए घड़िया देखिए बात करेंगे कैच पकड़िए भाई दिल जीते लेकिन शाम देखिए बात करेंगे चाहते अपना काम को बेखूबी अंजाम देते हुए और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचाए 23 रन के संकेत पाटिल गेंदबाजी के पास उनके पास गेंदबाजी बड़ी अच्छी है मुश्किल बना सकते हैं अगर 35-40 तक भी पहुंच गए अभी भी देखिए इस इनिंग की बात करेंगे 7 गेंद बचाई सुबह की आखिरी गेंद जाने दिया देखिए अब दबाव थोड़ा सा यहाँ पर व्हाइट के साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा है 24 रन ये काम करना पड़ता है भाई कहती ना जब तक समोसा में रहेगा आलू लेकिन शाम बता रहे हैं कि मैं रन बनाना करूंगा अभी तो चालू कर दिया भाई और सीधा देखिए यहाँ पर खेले यहाँ पर फील्डर से यहाँ पर गेंद को रोके दिनेश पाउसे एक लेजेंड खिलाड़ी हैं और बड़े फुर्तीले हैं भाई शैलेश पाउसे के देखिए बड़े बंधु निश्चित रूप से लेकिन एक बड़े लेजेंड देखिए और 15 रन देखिए इस ओवर पर आया और एक्स्ट्रा रनों के साथ साथ टीम का स्कोर देखिए 3 ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ है 25 रन बनाए लेकिन अभी भी 6 गेंद बचाए और ये 6 गेंद देखिए बहुत अहम रहेगा भाई ये 6 गेंद में अगर 12-15 रन जोड़ दिया तो फिर एक मुश्किल टोटल तो नहीं कहेंगे लेकिन फाइटिंग टोटल बच जाएगा अगर ये ओवर में 10 के अंदर रोक लिया बल्लेबाज को फिर तो कहेंगे नीतीश टीम ने मुट्ठी में मैच को पकड़ के रखे चलते डीजे के पास जुड़ेंगे अंतिम 6 गेंद के लिए पच्चीस रन बनाए लेकिन कहते ना फूलों की दुकान खोल और खुशबू की व्यापार कर सिंगल डबल की चक्कर छोड़ अब चौके छक्के लगाकर दरिया पार कर रहे क्या दरिया पार करेंगे भाई यहाँ पर कमाल का देखिए यहाँ पर क्राउड देखिए लगातार खचाखच और ये क्राउड है तादाद से बढ़ेंगे जब हम सेमीफाइनल आगे के क्वालिफाई मैच की तरफ कदम बढ़ाएंगे लेकिन अभी भी देखिए और इस बार देखिए खिंचाए भाई यहाँ पर ऊंचाई तो लिया लंबाई भी जाता हुआ मैं तेरी मैना तो मेरा तोता अरे छक्का लगा है मोटा डीजे ठोक छोटा बल्लेबाजी की बात करेंगे शाम ठाकुर देखिए भाई हल्के में मत लीजिए भाई ठहरा हुआ दरिया अक्सर गहरा हुआ करता है साहिल दरे इनके पास भी अनुभव बड़ा अच्छा है कहते ना हर शाम सुहाना नहीं होता हर मोहब्बत के पीछे कहानी नहीं होता अरे कुछ तो बात है साहिल दरे में वरना इसका भी बोली पीपीएल में नहीं होता पनवेल प्रीमियर लीग में हर शाम सुहाना नहीं होता हर मोहब्बत में कहानी नहीं होता कुछ तो बात है साहिल दरे में वरना अक्सर में इसकी भी बोली नहीं होती भाई पनवेल प्रीमियर लीग कमाल के मैन ऑफ द मैच बने थे भाई हो सकता है आने वाला सीजन आरपीएल में भी दिख जाए भाई
लेकिन सामने देखिए अभी तक इस्लाम का माहौल बना दिया भाई, जल्दी बल्ले का मुंह बंद किया यहाँ पर। राउंड द विकेट से गेंदबाजी कर रहे हैं, इसका मतलब एंगल बदल कर गेंद बाहर की तरफ निकल रही है अंपायर की जो सलाह से। और जहां तक मैंने क्रिकेट थोड़ा खेला हूं, शायद वो रह सकता है जो उनके राउंड द विकेट से गेंदबाज हैं। वाइड देखिए यहाँ पर अच्छी अंपायर अंपायर कॉल। चलिए बैटिंग टीम का डीआरएस अंपायर वाइड के लिए चेक किया जाएगा। अंपायर कॉल है फेयर डिलीवरी। बैटिंग टीम ने चैलेंज किया यहाँ पर कि वाइड है गेंद, लेकिन देखते हैं यहाँ पर तीसरे अंपायर का सचिन खड़ू सर देखिए तीसरे अंपायर में इस वक्त है। चलिए फेयर डिलीवरी यहाँ पर से बहुत देखिए बल्ले के ऊपर से भी निकलता हुआ यहाँ पर पिचअप लाइन पे देखिए बात करेंगे। हाँ बल्लेबाज क्या हो गया, जगह से खेल गए लेकिन उछाल था, लेकिन कोई बात नहीं यहाँ पर। नहीं डीआरएस है तो भाई उसका इस्तेमाल भी कर लेना चाहिए। रखती क्या करेंगे, सुपर टीम का मैच खेल रहे तो फिर सही जगह में देखिए इस्तेमाल है। दबाव 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 बनाए रखे, लेकिन हालत कैसी भी हो विकेट में सिर्फ भी डटे रहे। उस समय आने पर खट्टी आम भी मीठे में बदल जाती है। और साहिल दरे मैंने बात बताया, कुछ तो बात है इस खिलाड़ी में भाई। ओ ये चलिए ड्राइव अच्छा किया है, कौन भूल सकता है। ओ ये देखिए खराब फील्डिंग्स, ये मुश्किल बनाएगी भाई। खाया गुटका फोड़ा मटका, लगेगा 420 का झटका। एक गेंद छूटा या ट्रॉफी छूटा, ये आने वाला वक्त ही बताएगा भाई। वन यहाँ पर देखिए शाम है, खास करके ताली बजना चाहिए भाई। 23 पर बल्लेबाजी कर रहे हैं टीम का देखिए 35 रन है। और इस बार देखिए लपेटा है, हुक किया है और 6 में भी फूक किया है। कई दिन मुंडा गोरा रंग देख के दीवाना हो गया और बैटर देखिए थोड़ा छोटा गेंद देखकर दीवाना हो गया। और एक 6 रन, इसलिए तो भाई इन्हें शाम ठाकुर कहते हैं भाई। तर याच दरम्यान आदरणीय सन्मान्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देण्यात आल्या स्वर्गीय नानाशेठ गरत यांच्या स्मरणार्थ आदरणीय सन्मान्य क्रिकेटला धर्मपंत मानणारे व्यक्तिमत्व विलासदादा गरत साहेबांचं व्यासपीठाकडे आगमन, त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। 41 तक पहुंच गए देखिए, पहला 2 ओवर में 10 था, लेकिन उसके बाद देखिए तीसरा ओवर में 13 आया था भाई। 23 तक 15 आया था, खास करके 25 तक थे, लेकिन अभी देखिए 4 गेंद पर 16 रन आ चुका है। पहला मौका किस्मत देता है, दूसरा मौका मेहनत है, और वो मेहनत देखिए यहाँ पर श्याम ठाकुर देखिए दिखाते हुए भाई। और ये खिलाड़ी का यूं ही नहीं चर्चा में ये रहते हैं, ये नीचे आते हैं लेकिन अपना काम बड़ा अच्छा करके चले जाते हैं। 2 गेंद बचाए अब साहिल दरे के लिए, यहाँ पर कमबैक वाले गेंद बहुत जरूरी पड़ जाएगी, लेकिन जो खराब फील्डिंग हुआ था खास करके चौका अतुल काटे देखिए, उसके बाद देखिए छक्का। अगर वहां पर गेंद रोक लेते तो सिंगल हो सकता था। ओ ये चलिए साहिल अब जड़ में रखे, लेकिन मजबूर हो गए गेंदबाज, जड़ में देखिए ब्लॉकल में रखे यहाँ पर, और सिंगल के साथ देखिए स्कोर पहुंचा है 42 देखिए 42 रन। और बहुत बढ़िया देखिए बात करेंगे शिवसेना के बुलंद तो उत्तम सेठ भूरी साहब देखिए बात करेंगे पेंदर एक अच्छी औरत नजर, खास करके कमलाकर स्टेट और मुकुंद दादा इस टूर्नामेंट के लिए देखिए शुभकामना आता हुआ। चलिए यहाँ पर देखिए अपील आखिर में देखिए, और विकेट देखिए साहिल दरे दिलाते हुए, और यहाँ से देखिए मैच कहेंगे ना एकदम बैलेंस रह गया भाई यहाँ पर, क्योंकि जो चाहते थे कम से कम के 40 के पास पहुंच जाए, लेकिन सामने देखिए पहुंचाए भाई 42 तक। अब 43 की जरूरत है, और निचली टीम भी चाहते थे कि कम से कम 40-45 के अंदर ही रोक लें, लेकिन अब देखनी ये होगी कि आज राहुल काटे टीम में नहीं है, और साहिल का किस तरह की शुरुआत, और उनके साथ बतौर ओपनर कौन उतरने वाले, क्या अतुल या प्रतीक है, दिनेश बहुत सारे के गहराई है, दिनेश पाउसे भी हैं बल्लेबाजी में, कुणाल भुईर भी हैं, लेकिन मजा आएगा। अगला मैच टॉस की तरफ चलेंगे, 43 का टारगेट है और मजा आएगा, नो डाउट से बड़ा मैच है, सुपर टीम का मुकाबला है। और चला वेलकम मुसाडणे आणि अंश आणि शीतल डीसीसी कोपरा। चला आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस घेतोय। पहिला चेंडू पाडण्या अगोदर तुमचा संघ नाही की ते उपस्थित असणं गरजेचं राहील, आणि त्या उपस्थित असणाऱ्या संघाला आम्ही नक्कीच टॉस विन देतोय। नहीं सही बात करेंगे, डिसिप्लिन के बात करेंगे टेनिस क्रिकेट में डिसिप्लिन, और खास करके श्री छत्रपति ट्रॉफी देखिए बात करेंगे, डिसिप्लिन से टूर्नामेंट यहाँ तक पहुँचा है निश्चित रूप से। आखिरी नाइट देखिए यहाँ पर डीसीसी कोपरा टीम देखिए यहाँ पर कप्तान देखिए उपस्थित दिखाए हैं,
और सामने देखिए 9 गेंद के ऊपर 29 रनों का इनिंग खेला, कमाल का इनिंग खेला, लेकिन वो इनिंग देखते हैं कितना दर्द देकर जाएगा। वेलकम मुसाड ने देखिए बड़ी टूर्नामेंट उनकी भी तैयारी चल रही है, संकेत देखिए जुड़ चुके हैं। धन्यवाद. चला आपण नाणेफेकी करूया. आदरणीय सन्माननीय विलासदादा गरज साहेबांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी संपन्न करू. त्यांच्या माध्यमातून मित्रांनो आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या संपूर्ण ट्रॉफी स्वर्गीय नारायण शेठ गरज यांच्या स्मरणार्थ आम्हाला देण्यात आलेल्या आहेत. विलासदादा गरज साहेबांचे ग्रेट ऑर्गेनायझर देखील आहेत. नहीं और तो नेचर बड़े पैकर भी हैं भाई, जाके भिवंडी में जाकर से दादा ने देखे केंद्रीय राज्य में ट्रॉफी में हमने देखे बामोंडुगरी टीम ने जो बहुत सारी टीम को देखे पैकर और बड़ा बिग शो इनका भी कंप्लीट हुआ. यस नाणेफेकी दोन्ही बलाढ्य संघामध्ये वेलकम उसाडणे अंश आणि शीतल DCC कोब्रा हिट्स टेल नाणेफेकी जिंकली. संकेत काय सर्वप्रथम निर्णय काय घेणार आहे? 4 षटकांची मॅच आहे, 4 गोलंदाज आहेत. क्षेत्ररक्षण समोर DCC कोब्रा संघ देखील एक बलाढ्य संघामधून गणला जातो. तर किती धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल तुमचा? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. असे कोणते ट्रम्प कार्ड आहेत या मैदानावरती चांगले गोलंदाजी करतील? विशाल, सागर, रोहित. एकंदरीत प्ले 11 मध्ये काय चेंजेस आहेत का? नाही, सेम टाइम खेळणार. ओके ऑल द बेस्ट. हे होते वेलकम उसाटणे टीमचे यशस्वी कर्णधार इथे आता जोडले जातील. अंश आणि शीतल DCC कोब्रा. आता फलंदाजी करायची आहे, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तुम्हाला प्रवास करायचा आहे. काय स्ट्रॅटेजी असेल? जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू. तू देखील खूप चांगला खेळ खेळतो. आणखीन तुझ्या अपवाद सोडता आणखीन कोणते फलंदाज या मैदानावरती धावसंख्येची धगफुटी करतील? रोहित, यश, जगदीश, सचिन. ओके ऑल द बेस्ट. दोन्ही टीमला आपण देऊया मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. कॉम्बॉक्स कडनं इथे आपण निर्णय पाहतोय. वेलकम उसाटणे टीमने जिंकलाय टॉस आणि सर्वप्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. मान्यवरांचा आभार. दोन्ही खेळाडू वर्गांना आपण देऊया मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. सारखी स्पर्धा पॉवरफुल, इंटरनॅशनल मॅच सारखी स्पर्धा पॉवरफुल. श्री छत्रपती ट्रॉफी चषकाची अलग हाय लेवल. कमलाकर पाटील दादानी चषक ठेवलाय तलोजे मजकूर गावानं. धन्यवाद डीजे दादा ने बोलले, कमलाकर शेटवाली साहब ने बोलले की रात्रीभर असा एन्जॉयमेंट पाहिजे. डीजे बाबूशाह. योगेश मडवी सर जुड़ना रहा था. मोठी टार्गेट आहे लेकिन एवढी कमी पण टार्गेट नाही आहे. योगेश सर तुम्ही पण एकदम खुश आहे का? खास करून CSK संघाने क्वालिफाई केला सुपर 5 मध्ये. तो चलिए चलेंगे यहाँ पर. क्राउड देखिए यहाँ पर जैसा ही बात करेंगे क्राउड के लिए भी कुछ मौका है यहाँ पर. आवा की आज के लिए थोड़ा जिक्र कर लीजिए. नक्की प्रेक्षक कमाल झेलसाठी इथे आमचे या स्पर्धेचे अविभाज्य घटक आदरणीय सन्माननीय सबसे ग्रेट कमलाकर शेठ यांच्या माध्यमातून प्रेक्षक कमाल जेलसाठी इथे आपण भिंतीवरील घड्याळ आहे. चला सुनीलजी राजे यांनी एक उत्कृष्ट जेल. भाई हथियार तो छोड़े है लेकिन चलाने नहीं भूले. सुनील दादा या पण एक उत्कृष्ट जेल टिपला एका हातामध्ये. कमलाकर दादा यावं आपल्या शुभ हस्ते आपण सुनील दादाला देऊया भिंतीवरील घड्याळ. काय एका हातामध्ये जेल. प्रेक्षक कमाल जेल. चला प्रेक्षक वर्गासाठी अंडर 15 15 वर्षाच्या खालील मुलांसाठी सुवर्ण संधी प्रवीण दादा दळवी यांच्या माध्यमातून लकी ड्रॉ साठी 2 सायकल्स या ठिकाणी आहेत. चला लकी ड्रॉ साठी नावे नोंदवण्यासाठी आपण स्टेजच्या खाली आपण लाईन अप करा आणि नावे द्या. चला अभिनंदन सुनील जी दादा राजे. भाई हथियार तो छोड़िए लेकिन चलाने नहीं भूले. काय जेल टिपला लाजवाब. थैंक यू सो मच साईनाथ राजे. थैंक यू सो मच बाबूशाह. नमस्कार करणारे रसिक, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक घरी बसून सामन्यांचा आनंद घेत आहेत अर्थात प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून घरी बसून सामन्यांचा आनंद घेत आहेत त्या माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहत आहेत श्री गणेश क्रिकेट क्लब तौज मजकूर आणि लक्ष्मीनारायण क्रिकेट संघ पेठाली आयोजित स्वर्गीय अक्षय बालराम पाटील स्मृती अर्थात छत्रपती ट्रॉफी 2026 पर्व गदर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची दे याचा डोळा आणि एक भव्य दिव्य क्रिकेट सोहळा. पहिलं सत्र आपण पाहिलं मोरबी टीमनं 42 धावा केल्यात.
43 धाब्याचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये. मोरबी संघाची सुरुवात जी अगदी कमजोर झाली होती, परंतु ज्या प्रकारे मिडल ऑर्डरमध्ये सॅम ठाकूर, समीर ठाकूर आल्या प्रहार केले आणि काय बॅटिंग केली. 9 चेंडूमध्ये 29 धाबा त्याने केल्या आणि टीम टोटल 42 झाल्याने 43चं टार्गेट आता नितलस टीमच्या समोर असेल. सलामी जोडी ॲज ओपनर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. साहिल दरे आणि प्रतीक सांगडे एकदा पूर्ण केली. मिड ऑफ मध्ये चेंडू फील्ड झाला. एक धाब्याने टीमची टोटल 3 धाबा. सुपर मॅच मैदानावरती आपण पाहतो. अजून एक सुपर 10 ची ही लढत, यानंतर शेवटची अंतिम लढत वेलकम उसाटणे विरुद्ध कोपरा यांच्यामध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर मित्र सुपर 5च्या लढती आमच्या प्रेक्षकांना पाहायला मिळतील. 43चं टार्गेट मैदानावरती सामना प्रतिम होईल. चांगला चेंडू समोर खेळता, फिल्डर दूर आहे. जोपर्यंत बाउंड्री मधून येतील आणि सर्कलमध्ये चेंडू जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 2 धाबा मिळाल्या. तो चांगला होता, कलेक्टिंग झालं नाही. हातामध्ये बॉल सापडला असता तर कदाचित माघारी परतावं लागलं असतं, परंतु दैव बलंत मानावे लागतील. सलामी बी तुम्ही पाहतात बॅट्समन साहिल दरे जो सेकंडला तुम्ही पाहतात, प्रतीक सांगडे जो नॉन स्ट्राइक मध्ये आहे. टोटल धाबा झाल्यात त्या 5. माजी सरपंच, उपसरपंच, चषकाचे दमदार आयोजक शरद शेठ पावशे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. गोलंदाज तयार संकेत पाटील. फटका चांगला पुन्हा एकदा इनफिल्ड मध्ये फिल्डर दूर आहेत. जोपर्यंत बाउंड्री लाईन मधून येतील तोपर्यंत पुन्हा 2 धाबा आणि 2 धाबेनं रनसंख्या आपण पाहिली तर टोटल 7 धाबा लागल्यात. शांत आणि संयमी सुरुवात. खरं तर संकेत पाडीच्या विरोधामध्ये तेच त्यांना करायचंय नेमका की संकेत पाटील एक चांगला गोलंदाज आहे, त्याच्या विरोधामध्ये त्यांना विकेट गमवायची नाहीये. हेच कॅप्टनने कदाचित त्यांना कानमंत्र दिला असावा आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या तिकडी संगमाच्या आधारे सामना 2 बलाढ्य टीम मध्ये, एकीकडे मोरबी दुसरीकडे नितळस, हे 2 ताकदवर संघ 2-2 सामने जिंकल्यानंतर हा सामना जिंकण्याचे स्वप्न राखून मैदानाच्या आतमध्ये आलेत. क्लीन बॉल, फर्स्ट विकेट डाऊन. सलामीवीर साहिल दरे बॅक टू द डगआउट. सर नक्कीच यानंतर एक अजून लढत होईल सुपर 10 ची, त्यानंतर ड्रॉ केल्या जातील. बघा एक संघ ड्रॉच्या माध्यमातून सुपर 3 मध्ये दाखल होईल, मग 4 संघ राहतील, त्यांच्यामध्ये लढती होतील. मागच्या वर्षी आम्ही रेस लावले होते आणि खरं तर यावर्षी आपण वेगळं संकल्पना घेतो. खरं तर 5 संघांमध्ये ड्रॉ होईल. पहिल्या षटकामध्ये धाबा झाल्यात 7 धाबा. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक मध्ये सेकंड ओव्हर. विघ्नेश पाडीचा चेंडू पहिला गुडलेन स्पॉटला पडला आणि फलंदाजा बीट केलं. डॉट बॉलची समाप्ती. सुपर लढत मैदानाच्या आतमध्ये 43 धाबेचं लक्ष मनाची बालगून सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली होती, परंतु साहिल दरे बाद झालाय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अतुल काटे आलाय. कॅप्टनची काहीतरी वेगळी रणनीती आणि डावपेस मैदानाच्या आतमध्ये आखत असताना टीम नेतृत्वाचे कॅप्टन कदाचित राहुल नाहीये. मला वाटलं की काहीतरी वेगळी रणनीती की जेणेकरून राहुलला थोडा पाठीमागे ठेवलाय. गुडलेन स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर अगदी उसळी घेणारा होता बाउन्सर चेंडू आणि पंचांनी त्याला बाईट घोषित केलाय. 1 फॉर दी ओव्हर. एका ओव्हर मध्ये तुम्ही केवळ एकच बाउन्सर करू शकता आणि सध्या टीमची टोटल आपण पाहिली तर धप्पडकापती धाबा अतिरिक्त स्वरूपामध्ये 1 आली. तर अंपायर तिसरे पंच. बॉलिंग डेअरस, येस
पंच आम्हाला दर्शवत आहेत. तिसरे पंच आमच्या सोबत जॉईन होतात सचिन कडू मॅन फ्रॉम रोहिंजन. आज त्यांच्या मुलीचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. व्हाईट बॉल पंचांचा इशारा आलाय आणि आता डीआरएस समाप्त झालेत. फिल्डिंग टीम लक्ष असू द्या कारण तुमच्याकडे एकच डीआरएस आहे त्याचा वापर तुम्हाला करायचा होता परंतु आता हा डीआरएस गमावलाय. मुरबी टीमनं टोटल झाले त्या 8 धाबा. टार्गेट गाठायचं 43 म्हणजे अद्याप 35 धाबीची गरज आहे. 17 चेंडू आणि 35 धाबा. दोन्ही ताकदवर संघ एकमेकाविरुद्ध जिंकण्याचे स्वप्न मनाशी बाळगून आता ही छत्रपती ट्रॉफी उचलण्याचं स्वप्न त्यांच्या पाठीशी आहे परंतु इथे 17 मध्ये करायचे अद्याप 35 धाबा. कोलबा टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न एकदा मिळाली. सिली पॉइंटला जोपर्यंत चेंडू फील्ड झाला तोपर्यंत इथे एकदा मिळाली. सिंगल बरोबर टीमची टोटल धाबा पडकामध्ये 9 धाबा. ओव्हर नंबर सेकंड विघ्नेश पाटील आहे जो ओव्हर नंबर सेकंड घेतोय. मोरबी संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खरं तर ओमकार पाटील तुम्ही आला असाल तर तुमचं स्वागत आहे या व्यासपीठामध्ये. तसेच आमचे नरेश दादा पाटील जर मॅचचा आनंद घेत असाल तर तुम्हाला देखील विनंती आहे की आपण व्यासपीठामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. विघ्नेश पुन्हा एकदा तयार आहे. समोर बॅट्समन कोलबा टप्प्याचा चेंडू पुन्हा खोदून काढलाय. बॉल मिड विकेटला चालला जोपर्यंत फील्ड होईल. डीप मध्ये फिल्डर आले धाव घेत आहेत आणि रन्स पूर्ण केले. 2 संघर्ष पाहायला मिळेल या मॅच मध्ये कारण दोन्ही तुल्यबळ संघ आहेत त्यामुळे लढत शेवटपर्यंत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पहिल्या मॅच मध्ये खरं तर जबरदस्त प्रदर्शन केला गावदेवी धरणा संघ आणि सुपर 5 मध्ये दाखल झाले. त्यानंतर सीएसके टीम सुपर 5 मध्ये दाखल झाली. ऑलरेडी एक संघ चिंद्रन संघ जो सुपर 5 मध्ये दाखल झाला. यातनं जो संघ जिंकेल तो सुपर 5 मध्ये आणि शेवटचा अंतिम मॅच वेलकम मुसाटणे विरुद्ध कोपरा यांच्यामध्ये पाहायला मिळेल. शेवटची रात्र शेवटचा खरं तर हा सोहळा मैदानावरती पाहायला मिळेल. छत्रपती ट्रॉफी 2026 पर्व. यावेळी इनसाइड आउट बॉल हवेत आहे. फिल्डर दूर होते परंतु पोहोचलेत बॅक साईडला. खरं तर कव्हर केला बॉलला आणि झेल टिपलाय. संकेत पाटीलनं धक्का दिलाय टीम नितळसला. फलंदाज अतुल काटे बॅक टू द डगआउट. टोटल धाबा आपण पाहिल्या तर धाबा पडकावरती केवळ स्कोर झालाय 11 धाबा आणि विकेट पडलेत आतापर्यंत 2. ऍज ओपनर सलामीवीर साहिल लवकर बाद झाला. त्यानंतर अतुल काटे बाद झालाय. आता मैदानाच्या आतमध्ये येतोय ओमकार पाटील. मधल्या पैतील एक विस्फोटक काढू जिम्मेदारी आता फार वाढली ओमकारच्या खांद्यावरती. कोलबा टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय चालला मिड विकेटला. अलॉंग द कापेट चेंडू फील्ड होईल तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी प्राप्त केली. मुरबी संघाची गोलंदाजी त्यांची ताकद आहे आणि या मॅच मध्ये देखील संकेतनं खरं तर दाखवून दिलं. पहिल्याच ओव्हरमध्ये चांगलं षटक फेकलं परंतु दुसऱ्या षटकामध्ये विघ्नेश पाटीलचं षटक देखील चांगलं राहिलंय. 43चं टार्गेट आहे 24 बॉल मध्ये आणि आतापर्यंत 12 धाबा आल्यात म्हणजे अद्याप 31 धाबेची गरज आहे. येणारे 13 चेंडू एखादा चौकार किंवा एखादा षटकार सामन्यामध्ये कमबॅक मिळून देऊ शकतोय तो टीम नितोचला. फटका यावेळी चांगला आहे. पाहायचं इथे समोर खेळाडू आहेत पॉइंट मध्ये. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल तोपर्यंत एकदा मिळाली. डबल साठी कॉल आणि कदाचित ही दुसरी धाव घेत असताना माघारी परतावं लागलंय फलंदाज प्रतीक सांगडे. बॅक टू द डगआउट. ओव्हर नंबर सेकंड समाप्त झाले. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि धाबा पडकावरती धाबा लागलेत त्या 3 गडी बाद 13.
सुपत्तीमध्ये दाखल होईल. उर्वरित 4 संघांमध्ये 2 लढती होतील. त्याच्यातनं जो जिंकेल तो सुपत्तीमध्ये दाखल होईल आणि मग त्याच्यानंतर 2 संघांमध्ये ड्रॉ केली जाईल आणि त्याच्यातनं एक संघ फायनलमध्ये जाईल. उर्वरित जो संघ राहील तो पहिल्या बाय मधून म्हणजे ड्रॉ मधून जो पुढे आलाय त्याच्यासोबत खेळेल. 2 ड्रॉ होतील, लक्ष असू द्या सर्व संघ. शेवटची लढत खरं तर सुपर 5 पर्यंतच धावा काउंट केल्या जातात त्या मॅन ऑफ द सिरीजच्या आणि मॅन ऑफ द सिरीज कोणत्याही खेळाडूला मिळाली तर त्या संघाचे 16,000 रुपये हे आयोजन कमिटीकडे जमा केले जातील. या गोष्टीची नोंद घ्या. मॅन ऑफ द सिरीजसाठी तुम्ही होंडा शाईन पाहतायत. एक अप्रतिम आयोजन, दर्जेदार आणि काय सुंदर क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भव्य दिव्य ट्रॉफ्या, त्यासोबत तुम्ही होंडा शाईन पाहताय. बॉल चांगल्या समोर खेळतात. यावेळेस फिल्डर दूर आहेत. मिडॉन मधनं लॉंगॉन मधनं मिडॉनला आलेत आणि तोपर्यंत 2 धावा मिळाल्या. सिंगल डबल देखील सामन्याचं चित्र बदलू शकतात, परंतु सिंगल डबल सोबत नितोष टीमला चौकार षटकारांची गरज आहे. यूही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना होता है. पूछा जब चिड़ियों से कैसे बनाया आशियाना, बोली भरनी पड़ती उड़ान, बार बार 3 का 3 का उठाना होता है. इक्का दुक्का सोबत तुम्हाला चौकार षटकार हे मारावे लागतील. ऑप्शनच्या बाहेर पंचांनी बाईट घोषित केलाय. 16 धाबा प्रतीक पाटील आलाय. गोलंदाजी मागपती जो 30 षटक फेकतोय. धाबा संख्या 16 वती. आता गरज येते 11 चेंडू आणि 27 धाबा. 11 चेंडू 27. टोटल धावा धापडकापती. फटका ऑन साइड मध्ये. पुन्हा एकदा डीप मिड विकेटला फिल्डर तैनात. 1 धाव मिळाली, फक्त सिंगल. फिल्डिंग डिपार्टमेंट चांगलं आहे. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये कळत नाही, परंतु इथे यस नो वेट करताना इथे खरं तर फलंदाज धावचीत झालाय. रनआउट. विकेट नंबर 4. बाहेर झालाय टीम नितळचा. बिग फाईट मॅच प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात, परंतु 17 आणि 17 असं म्हटलं जातं मित्र, कारण 17 नोव्हेंबर 2012 दुपारी 3:33 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंधार पसरला. तो काळा दिवस आज आठवण झाली तर नकळत होईना डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि अंगावरती शारे उठून येतात. असे सर्वांचे लाडके हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं निधन 17 तारखेला झालं आणि तो 17चा कचरा मराठी माणसाला झाला. 10 चेंडू 27 धावा. 26 धावा पाहिजेत. धावा 17 झाल्यात म्हणजे 26 ची गरज आहे. अजून एक डॉट चेंडू आलाय. 9 चेंडू मध्ये आता करायचे ते म्हणजे 26 धावा. कठीण परिस्थिती उचलली आहे, कारण ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात नितोष टीम, आज एक खेळाडूची कमतरता खरं तर राहुल काटे मैदानाच्या आतमध्ये नाहीये आणि त्याची पूर्ण कमतरता टीम नितोषला भासत असताना मैदानावरती अजून एक विकेट मैदानाच्या आतमध्ये. टीम नितलस आता बॅकफुटला चालली आहे, कारण 8 बॉल करायचे 26 धावा. करायचे 26 धावा. क्रिकेटमध्ये शक्य अशक्य असं काही नाहीये, फक्त तुम्हाला कॉन्फिडन्सने क्रिकेट खेळायचं आहे. हो मी करू शकतो, हा कॉन्फिडन्स फक्त मनामध्ये पाहिजे, क्योंकि दुनिया झुकती है जनाब, बस झुकाने वाला चाहिए. नितोष संघाचा अजून एक खेळाडू मैदानाच्या मध्ये आलाय. हा चेंडू आल्या आल्या प्रहार. तेच सांगतोय की सामना संपला नाहीये आणि आल्या आल्या त्याच्या बॅट मधनं आलाय षटकार. आता समीकरण बदललंय. 7 चेंडू आणि 20 धावेची गरज. खरं तर टीम फसली होती आणि त्या क्षणाला त्याचा मिडल ऑर्डरचा खेळाडू मैदानाच्या मध्ये
दाखल झाला होता निखिल मडवी आणि त्यानंही या प्रकारे फटके मारले आणि सामन्याला कलाटणी दिली. हाच तो क्रिकेटचा खेळ. मी तेच सांगितलं की सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ आम्ही क्षणोक्षणी पाहिलाय. राजकारणासारखा रंग बदलणारा हा क्रिकेटचा खेळ आहे आणि त्यामुळे सामना कधी बदलेल हे कधी सांगता येत नाहीये. आपल्यावरती असलेला विश्वास, स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवावा लागेल. 7 मध्ये करायचे 20 पुन्हा प्रहार, परंतु यावेळी फटका फसलाय. जजमेंट श्याम ठाकूर झेल खाली, टिपलाय झेल आणि आता विकेट मिळाली आहे. अंतिम षटक आता गरज येते 20 रतन भाऊ पाटील यांना की आपण व्यासपीठावरती आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओमकार पाटील एक आदर्श खेळाडू, त्यांना देखील विनंती करेन व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅचचा आनंद घेत असतील यूट्यूबच्या माध्यमातून आमचे संदीप पाटील भाऊ, जबरदस्त कॉमेंटेटर आणि जबरदस्त समालोचक निवेदक, मॅचचा आनंद घेत असतील. संदीप भाऊ आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोरबी संघ मैदानाच्या आतमध्ये, कारण मोरबी म्हटलं की क्रिकेटचा वारसा, परंपरा खरं तर या गावाला लागली. खरं साई प्रथमच सगळ्यात मोठी स्पर्धा खरं तर पहिल्यांदा आपण पाहिली होती मोरबीच्या ग्राउंडवरती आणि खरं तर आजही मला ते आठवतंय, कारण सेंटर पार्क ग्राउंडवरती एक मोठी स्पर्धा भरवण्याचं मान त्यांना मिळालं. हे पहिल्यांदा जे गोल्ड ग्राउंड आहे, ही स्पर्धा मोरबीमधून सुरू झाली. पिसारबे म्हटलं की क्रिकेटची पंढरी आहे, तिथेही मोठमोठ्या स्पर्धा नेहमी आपल्या पंचक्रोशीमध्ये पाहिल्या आणि खरं तर आता तलोजा नगरीतली ही सर्वात मोठी स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. मॉन्टी पाटील आपण आला असाल तर आपलं स्वागत आहे. या आपण व्यासपीठावरती संदीपजी पाटील सर खरं तर त्यांनाही विनंती की आपण यावं. हा चेंडू चांगला आहे, डॉट बॉलची समाप्ती. सॅम ठाकूरचं अंतिम षटक 20 गरज आहे. मुश्किले सदा रहती नाही, थँक्यू. तू जरा कोशिश तो कर. चला थर्ड बाहेर चला बारके, आपण मॅच थांबवा आपण. दुसरे पंच आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. बारक्या केणी ही जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती आहे. जेव्हा जेव्हा ही स्पर्धा झाली तेव्हा बारक्या केणी फार जिम्मेदार, खरं तर साई असं म्हटलं जातं की जिम्मेदार माणूस असतो त्याच्यावरती जिम्मेदारी असते आणि गेली 3 वर्ष सातत्यानं बारक्याला आपण पाहिले संपूर्ण स्पर्धेचा जिम्मेदारी तो घेत असतो आणि खरं एक जिम्मेदार माणूस आमच्या बारक्या केणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 5 चेंडू करायचे 20 गोलंदाज तयार, 5 चौकार. पहिला बॉल वार तर केला मिड विकेटला, लॉंग 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 बिग वे, आउट ऑफ दी पार्क, 6 रन. मित्रांनो, त्या क्रिकेटनं कित्येकांना हसवलंय, कित्येकांना रडवलंय. मी पाहिलंय कित्येकांना क्रिकेटमध्ये हसताना पाहिलंय, मी पाहिलंय क्रिकेटमध्ये कित्येकांना रडताना पाहिलंय. सुखदुःखानं भरलेला क्रिकेटचा खेळ, क्रिकेटचा खेळ तसा आहे जो अनुच्छेदानं भरलेला आहे. कधी काय होईल क्रिकेटमध्ये हे कधी सांगता येत नाहीये. त्यामुळे जोपर्यंत शेवटचा बॉल परत नाही, जोपर्यंत शेवटची धाव बनत नाही, तोपर्यंत क्रिकेट पाहत राहा आणि तोच क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. कधी कधी जिंकणारे संघ क्रिकेटमध्ये अचानक हारत असतात आणि कधी कधी हारणारे संघ क्रिकेटमध्ये अचानक जिंकत असतात. त्यामुळे आम्ही नेहमी सांगतो ना की जीतकर हारने वाले को कायर कहते हैं और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. आणि मैदानाच्या आतमध्ये नितलं संघानं सामना सोडला नाहीये. 4 बॉल मध्ये करायचे आहेत मैदानावरती 14 धावा आणि बॅट्समन तुम्ही पाहतायत ओमकार पाटील. फटका तर चांगला आहे, समोर खेळतात फिल्डर आहे. 1 धाव मिळाली, डबलचा कॉल पाहायचा इथे. दुसरी धाव मागात पडेल की काय, परंतु अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. आणि 2 धाब्यात आता काय घडलं की 3 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 3 बॉल मध्ये करायचे आहेत आता 12 धावा, म्हणजे 2 षटकार. ओमकार मध्ये ताकद आहे, जिद्द, चिकाटी, कौशल्य, पराक्रम, शौर्य. मिडल ऑर्डर मध्ये नेहमी संघाला तारणहार बॅटिंग तो करत असतो आणि आज देखील संघ मध्ये खरं तर मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग तो चांगली करतोय, परंतु संघ आता अडचणीमध्ये आहे. 3 बॉल मध्ये करायचे 12. येणारा चेंडू एखादा षटकार चौकार जर लागला तर सामना शेवटच्या अंतिम बॉल पर्यंत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आज भरपूर चांगले सामने प्रेक्षकांनी पाहिलेत, परंतु या मॅच मध्ये 2 संघ एकमेकांविरुद्ध आहेत. क्रॉस बॅटेड खेळायचं होतं, परंतु इथे पाहायचंय 2 चेंडू आता शिल्लक राहिले त्यांनी 12 द्यावा. ओमकारने सांगितलं की स्ट्राईक मला ठेवायची, कारण
कॉन्फिडन्स आहे, स्वतःवरती विश्वास आहे. म्हणजे मगाशीच तेच सांगितलं की बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य मला आठवलं की जगाच्या पाठीशी तुम्ही कुठेही जा, जर तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास जर तुमच्या सोबत असेल तर तुम्हाला जगात कोणीही परास्त करू शकत नाही. कॉन्फिडन्स आहे स्वतःवरती, हा षटकार पाहिजे. खरं तर प्रेक्षक देखील तेच सांगतायत की येणारा चेंडू षटकार यायला हवा तर सामना शेवटच्या बॉलपर्यंत, परंतु मुरबी टीमच्या प्रेक्षकांना ते वाटत नाही. पाहिजे सामना कसा असेल. ओमकार मैदानावरती, त्याच्या विरोधामध्ये गोलंदाज सॅम ठाकूर. फटका मिड विकेटला, बॉल ग्राउंड मध्ये. खरं तर एकच धाव मिळेल. सामना आता एकतर्फा होतोय. एक चेंडू 11 धावा. जे स्वप्न मुरबी टीमच्या पाठीराखीने पाहिलं, जे स्वप्न त्यांच्या पॅकर नरेश पाटीलनं पाहिलं आणि त्यांच्या 11च्या 11 काढून पाहिलं, ते स्वप्न आता साकार होताना. कारण शेवटचा अंतिम चेंडू आणि आता चौथा संघ दाखल होतोय सुपर पाय मध्ये, छत्रपती ट्रॉफी मध्ये. टीम YCC हर्षल 11 मुरबी संघ पोहोचलाय सुपर पाय मध्ये. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन संघाचा हार्डलेग टीम. नितस तुमचाही प्रदर्शन चांगला राहिला, परंतु आज राहुल काटे नव्हता याची उणीव नक्कीच भासली असेल. कारण त्या टीमचा विस्फोटक काढू रन मशीन खरं तर आज टीम मध्ये नव्हता आणि नक्कीच त्याची कमतरता समोर टीमला जाणवली. हार्डलेग टीम नितस हार जित क्रिकेटमध्ये होत असते. चला मुरबी टीम या सेकंड करा आणि लगेच मैदानाच्या बाहेर व्हा. यानंतर होणारी लढत तुम्ही पाहणार ती म्हणजे वेलकम उसाटणे विरुद्ध कोपरा यांच्यामध्ये बिग फाईट होईल. परंतु तत्पूर्वी आपण या सामन्याचा हिरो अर्थात मॅन ऑफ द मॅच घोषित करूया. चला टीम मुरबी सेकंड करायचं आपण आणि सॅम ठाकूर ठरला या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. मिडल ऑर्डर मध्ये येताना टीम फसली होती, परंतु काय आक्रमक खेळ केली. 9 चेंडू मध्ये 29 धावेची खेळी आणि गोलंदाजी करताना देखील शेवटचं अंतिम षटक त्यानं चांगलं फेकलंय. तो सॅम ठाकूर मॅन ऑफ द मॅच. क्या बात है.